14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचा आहे. हात करायचे खाली, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला उजवा हात डावीकडे, उजवा हात वरती करायचा आणि डावीकडे झुकायचं. 5 वेळा ताण द्यायचा आहे. दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहतील असा प्रयत्न करायचा. करूयात. 1, ओढायचा आहे, ताण द्यायचा आहे, कोपरातून हात सरळ ठेवायचा, परत सरळ व्हायचा आहे. 2, आता डावा हात वरती. 1, 2, परत डावीकडे. 1, उजवा हात खांद्यातून वर खेचायचा आहे, कोपरातून सरळ. 2, पुन्हा डावा हात वर. 1, कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे पूर्ण. 2, परत उजवा हात. 1, 2, डावा हात. 1, 2, उजवा हात. 1, 2, डावा हात. 1, 2. ठीक आहे, आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे, दोन्हीही हात पुढे करायचे आहेत, दोनही हात पुढे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत मुठी बंद करायचा, श्वास बाहेर सोडत मुठी सरळ करायच्यात, बोटांना ताण द्यायचा. करूयात. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आता हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत. करूयात. 1, श्वास आतमध्ये, हात खांद्यांवर. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. 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 1, श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत, कोपरे जोडायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. 1, हात कानाला लागून गोल फिरवायचे आहेत. 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, व्यवहार हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला कंबर गोल फिरवायची आहे डावी किंवा उजवीकडे. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, मान करायचे आहे सरळ, हात करायचे. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं. 1, सरळायचे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, तर डावीकडे. 1, हात कोपरांमध्ये न वागता. 2, उजवीकडे. 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान करायचे आहे वर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता सर्वांनी खाली बसायचं आहे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडला त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. नजर
दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत, मान करायचे आहे सरळ आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरती खेचायचे आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, परत सरळ व्हायचं. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, परत सरळ व्हायचं आहे. एक, परत डाव्या बाजूला. दोन, परत सरळ. एक, उजवीकडे. दोन, परत सरळ व्हायचं आहे. एक आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. दोनही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे, हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरळायचं आहे. दोन, उजव्या बाजूला. एक, दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, आता उजवीकडे वळायचं आहे. दोन, सॉरी डावीकडे वळायचं आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायचे आहे. आता डावा हात श्वास आतमध्ये घेत वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, डावा हात वर. आता हात करायचा आहे खाली. परत हात खाली करायचा. दोन, श्वास बाहेर, हात खाली खांद्याच्या रेषेमध्ये. परत हात सरळ करायचा. एक, श्वास आतमध्ये, परत हात खाली. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, परत हात खाली. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. आता उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, उजवा खांदा उजव्या गुडघ्या. परत सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर. परत सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळ व्हायचा. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, आता उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे, पाठीला पिऊ द्यायचा आहे. उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे, उजवा हात वरती करायचा. एक, श्वास आतमध्ये घेत उजवा हात वरती. आता परत हात करायचा, खांद्याच्या रेषेत खाली घ्यायचा. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, परत हात खाली. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये आणि डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. फुफ्फुसांच्या स्नायूंना ताण, छातीच्या पिंजऱ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत श्वास घेत सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये,
खोल श्वास घ्यायचा आहे, परत एकदा वाकायचा आहे, 2 श्वास बाहेर, परत चला 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत चला 1 श्वास आतमध्ये, पुन्हा एकदा वाकायचा आहे, 2 श्वास बाहेर, परत सरळायचा 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये येईल इथे, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, कोपरे सरळ, मान सरळ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळायचं आहे, परत सरळायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळायचं आहे, पाठीच्या स्नायूंना पीळ द्यायचं आहे, परत सरवायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे वळायचं आहे. 1 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे वाकायचं आता. 1 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 2 3 10 सेकंद धरून ठेवायचा. 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता दोनही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. दोनही हातांचे कोपरे जमीन टेकवायचे, पायाचे पंजे पुढे करायचे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर पहिल्यांदा. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार उठून आपल्याला बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये. हात आपल्या पायाच्या पंजांवरती ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न आणि हात कोपरांमध्ये न वाकवता आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं. करूयात. 1 चक्की चालन. डावीकडून उजवीकडे हात कोपरांमध्ये न वाकवता गुडघ्यांच्या वरती घ्यायचे आहेत. 3 4 पोटाच्या स्नायूंवरती ताण आला पाहिजे, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 पोटाच्या स्नायूंवरती ताण आला पाहिजे. 2 3
4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचा आहे. नौकाचालन करूया. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या. पुढून मागे हात गोल फिरवायचे असे. 1, पूर्ण मागे यायचं, पोटावरती ताण द्यायचा. 2, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. 3, 4 आणि 5. ठीक आहे, आता विरुद्ध दिशेने. 1, बोटांची पण हालचाल करायची आहे. मुठी हात वर असताना मुठी सोडायची आहे, खाली येताना मुठी बंद करायची. 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार हात करायचे आहेत खाली, मान सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, भद्रासन करायचं. पोटाच्या स्नायूला जो ताण पडला त्याला थोडस रिलॅक्स करायचं. त्यासाठी भद्रासन, दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे आहेत, गुडघे खाली करायचे आहेत, मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1, मान वर आणि खांदे वर, पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला, परत सरवायचं आहे. 2, परत एकदा पुढे. 1, 2, परत एकदा. 1, 2. दोन्ही हात आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. हाताचा पंजा जमिनीकडे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे सरळ करायचे. आता परत दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, हात वर. आता पुढे झुकायचं आहे. 2, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. मान वरती राहील, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण. तर हात वरती करून पूर्ण पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही हात वरती करायचे. तर यात 1, श्वास आतमध्ये घेत पाठीवर झोपायचं, हात वरती येतील. परत 2, श्वास बाहेर आणि पुढे, पाय गुडघ्यात न वाकवता वर आहे. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, पोटावरती ताण, पाय गुडघ्यात न वाकवता वर यायचं. 2, श्वास बाहेर. श्वासावरती करायचं म्हणजे आपल्याला फुफ्फुसांच्या स्नायूंना त्याचा उपयोग होणार आहे. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत हात करायचे आहेत सरळ. 1 आणि हात करायचे आहेत कडेने खाली. ठीक आहे, आता वक्रासन करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 2, डावा हात ठेवायचा आहे खाली, उजवा हात वरती करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने. उजवा हात आपल्या डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने घ्यायचा आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान करायची आहे मागे. मान मागे करायची आहे. पाठीच्या स्नायूंना आपल्याला पीळ द्यायचा आहे. परत सरवायचं आहे. 1 आणि हात खाली. 2, परत उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता उजवीकडे वळायचं आहे. 1, उजवा टेकवायचा खाली, डावा हात घ्यायचा आहे वरती. डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायची आहे मागे. पाठीच्या स्नायूंना आपल्याला द्यायचा आहे पीळ. मान मागे करायची आहे, पाठीच्या स्नायूंना पीळ द्यायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे.
पुन्हा सरळवायचा आहे, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे, पायाचे पंजे स्वतःकडे, पाठीचा कणा ताठ राहील. परत श्वास आतमध्ये घेत हात वर, एक श्वास आतमध्ये, हात वरती, पुढे झुकायचा, दोन श्वास बाहेर आणि पुढे ताण द्यायचा आहे. परत हात वर, एक श्वास आतमध्ये सरळ, पुन्हा पुढे, दोन श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला आपल्याला ताण द्यायचा आहे. परत हात वरती, एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, खांद्यांपेक्षा थोडं जास्त, 2 फुटापर्यंत. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यानं पकडायचं आहे, एक हात वर, पुढे झुकायचं आहे, दोन. ठीक आहे, आता क्रॉस पकडायचा आहे, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला पकडायचं आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचला, श्वास आतमध्ये घेत डावा हात मागे करायचा आहे, एक पाठीला पीळ द्यायचा आहे, मान मागे, दोन उजवा हात मागे, श्वास आतमध्ये, एक दोन, परत एक दोन, पाय सरळ ठेवायचा आहे, एक दोन, पुन्हा एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन. ठीक आहे, दोन्ही हातांचे पंजे परत पकडायचे आहे, हात वरती करायचे, एक आणि हात करायचे आहेत हात, दोन. ठीक आहे, दोन्ही पाय जवळ करायचे आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. तो फॅन नाही लागत, तो फॅन नाही लागत. ठीक आहे, दोन्हीही खांदे मागे रोल करायचे, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, एक दोन. परत एकदा, एक श्वास आतमध्ये मागे, दोन श्वास बाहेर आणि सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे आणि मान करायचे सरळ. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, एक परत सरळ व्हायचं आहे, दोन उजवीकडे वळायचं आहे, एक दोन. परत डाव्या बाजूला, एक दोन उजवीकडे, एक दोन. परत डावीकडे, एक दोन आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे, उजव्या हाताने डावा पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे, डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा. करूयात, एक दोन, पूर्ण असं वाकायचं पण मागे, तीन जेवढं शक्य आहे तेवढं, चार पाच सहा सात आठ नऊ आणि शेवटचं 10. ठीक आहे, हात खांद्याच्या रेषेत आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, मान करायचे सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मान करायचे आहे वरती. करूयात, एक श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. तर मान करायचे आहे सरळ, दोन. परत एक, आपल्या थायरॉइड ग्रंथींना याच्यामुळे ताण पडणार आहे, दोन. पुन्हा एकदा, एक दोन आणि हात करायचे आहेत. आता टाचेवरती बसायचं आहे, परत पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि आपल्याला पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. तर यात एक मंडूकासन आपल्याला करायचं आहे, दोन्ही हातांचा दाब पोटावरती, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत मानवर, खांदेवर आणि सरळ, दो. परत एकदा पुढे, एक
हातांचा दाब पोटावर, कपाळ टेकवायचं जमिनीला. आता श्वास आतमध्ये घेत फक्त मान वरती करायचे आहे. एक श्वास आतमध्ये मान वर. आता मान करायची खाली. परत दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचं जमिनीला. परत एक श्वास आतमध्ये मान वरती करायचे आहे. हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये मान वर. दोन श्वास बाहेर, मान खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये मान वर. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. पुन्हा एक श्वास आतमध्ये मान वर. गळ्याच्या सहाय्याने ताण आणि पूर्ण सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. तर दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेनीवर. हात वरती ठेवूनच आपल्याला काय करायचंय, गुडघ्यांवरती यायचं आणि परत खाली बसायचं. ठीक आहे. करूयात. एक, दोन. थोडं गुडघ्यानं उभं राहिल्यानंतर हात मागे खेचायचे. करूयात. एक, थोडस हात मागे. दोन. परत एक, दोन. परत एक, दोन. आता हात करायचे आहेत खाली. आता सेम करायचंय, फक्त हात खाली आहेत. जग देऊन हात वरती, मागे. दोन श्वास बाहेर आणि टाचीवर बसायचं. बॅलन्स करायचा आहे बरोबर. करूयात. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. ज्यांना उभं राहता येत नसेल गुडघ्यांवरती, त्यांनी नुसतं असं केलं तरी चालेल. ज्यांना फार त्रास होत असेल त्यांनी. ज्यांना वज्रासन करता येत नसेल त्यांनी पद्मासनात करा, काय हरकत नाही. करूयात. एक, दोन. फक्त श्वासावर करायचं हे महत्वाचं आहे. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. शेवटचा. एक आणि दोन. ठीक आहे. आता दोन्ही पायाच्या पंजांवरती यायचं आहे. मान करायची आहे सरळ आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. एक, कमरेमध्ये न वागता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. खांद्याने एवढं बोटांना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे करायचे, मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे. परत सरवायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. डावीकडे वाकायचं आहे. एक, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. फिरवायचं. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता जे आपण बसून केलं होतं तेच उभं राहून करायचं आहे. दोन्ही हात वरती आणि श्वास आतमध्ये घेत मान मागे टाकायची आहे आणि श्वास बाहेर सोडत मान करायचे सरळ. ज्यांना खूप मानेचा त्रास असेल त्यांनी हळूहळू करा. करूयात. एक श्वास आतमध्ये मान वर. दोन श्वास बाहेर आणि मान सरळ. हात खांद्यातून वर, कोपरातून सरळ आणि मान मागे टाकायचे आहे. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, मान वर. दोन श्वास बाहेर आणि मान सरळ. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये.
दोन श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. परत खांदे मागे रोल करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि मागे पुढे झुकायचं आहे. परत दोन श्वास बाहेर आणि पुढे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत फिरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर ठेवून दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक, मांडी जमिनीला समांतर करायची आहे. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे सर्वांनी. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं, सॉरी, 4 फूट अंतर घ्यायचा. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. त्रिकोणासन आपण करणार आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये घेत हात खांद्याच्या रेषेत. आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेत. डाव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा. परत आपल्याला सरळवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि सरळ हात करायचा आहे खाली. दोन. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे झुकायचा आहे. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. सॉरी, उजवा हात उजव्या घोट्याला स्पर्श करायला असा. परत सरळवायचा. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत उजवा पाय सरळ, डावा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेमध्ये. आता उजवा जो हात आहे तो आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत श्वास घेत सरळवायचा. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली करायची आहे. हात खांद्याच्या रेषेत. आणि परत आपल्याला डावा हात गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, हात पूर्ण वरती घ्यायचा. तीन, चार आणि पाच. हळूवार सरळवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. परत उजव्या पायाचा पंजा सरळ करायचा आहे. डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हात डोक्याच्या मागे ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. डाव्या हाताचा कोपरा डाव्या गुडघ्याच्या जवळ जाईल असा प्रयत्न करायचा आहे. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेत. वाकायचे थोडक्यात डाव्या बाजूला. ताण द्यायचा आहे पूर्ण. परत सरळवायचं आहे. दोन. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने उजवीकडे झुकायचा आहे. कोपरा जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. परत एक, उजवीकडे झुकल्यावर आपल्याला डाव्या बाजूच्या छातीच्या पिंजऱ्याला ताण देता येतो. त्याकडे आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत उजवा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय बाहेर.
सेम करायचं आपल्याला. दोन्ही हात डोक्याच्या मागे. परत डावीकडे झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे, पूर्ण ताण द्यायचा आहे. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेत राहतील आणि कोपरा टेकवायचा डाव्या गुडघ्याला. थांबायचे 5 ते 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे. 1, डावा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. उजवीकडे झुकायचा आहे. डाव्या बाजूला ताण पडेल याच्यामुळे करूयात. 1, उजव्या हाताचा कोपरा उजव्या गुडघ्याला टेकवायचा, ताण द्यायचा, पाय सरळ. पुन्हा आपल्याला सरळ व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि सरळ, आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आपण परत आता सूर्यनमस्कार 4 करायचे आहेत. पहिले 2 नॉर्मल, नंतरच्या 2 मध्ये थोडासा बदल आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आपल्याला. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. ही झाली पहिली स्टेप. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि मागे झुकायचं आहे. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वरती. जेवढं शक्य तेवढं मान वर करायचा प्रयत्न करायचा आहे. पाठीला ताण द्यायचा आहे, गुडघा टेकवायचा आहे जमिनीला. दोन्ही हात टेकवायचे आणि उजवा पाय मागायचा आहे. 5, टाचा टेकवायच्या आहेत. शरीराचा त्रिकोण करायचा आहे. ज्यांच्या टाचा टेकतात त्यांनी कपाळ टेकवायचा प्रयत्न. परत गुडघे, छाती आणि ओटे. 6, परत छातीवर. 7, भुजंगासन. श्वास आतमध्ये. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आता शरीराचा त्रिकोण करायचा आहे. पायाचा पंजा टेकवायचा आहे आणि शरीराचा त्रिकोण. 8, डावा पाय पुढे. 9, थोडस वरती मागे झुकायचं आहे. ताण द्यायचा आहे, गुडघा टेकवायचा आहे. गुडघा सरळ राहील असं करायचं नाही, तर गुडघा सरळ. परत पाय पुढे घ्यायचा आहे उजवा. 10, 11, हात मागे, थोडस मागे झुकायचं आहे आणि 12. परत 2, 3, आता पहिल्यांदा उजवा पाय मागे घ्यायचा आहे. 4, मानवर, थोडासा ताण द्यायचा आपल्याला शुभ्याला सुद्धा आणि पाठीच्या साईडला. 5, डावा पाय मागे, टाचा टेकवायचा आहे. शरीराचा त्रिकोण. परत गुडघ्याच्या त्यानवटी. 6, भुजंगासन. 7, कंबर उचलायची, टाचा टेकवायचे आहेत. 8, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. 9, डावा पाय पुढे. 10, 11 आणि 12. ठीक आहे. पुन्हा एकदा सेम, फक्त थोडासा बदल करूया. 2, पुढे झुकायचं आहे. 3, आता डावा पाय मागे. 4, आता उजवा पाय मागे घेतल्यानंतर शरीर सरळ ठेवायचं आहे. 5, असं शरीर सरळ ठेवायचं आहे, त्रिकोण करायचं नाहीये शरीराचा. कमरेच्या स्नायूंना ताण, शरीर सरळ. आता गुडघे टेकवायचे, टाचवरती बसायचं आहे. 6, शशांकासन, कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत आता करायचंय भुजंगासन. 7, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत 8, शरीराचा त्रिकोण करायचा आता. डावा पाय पुढे. 9, उजवा पाय पुढे. 10, 11 आणि 12. परत शेवटचा चौथा. 2, 3, उजवा पाय मागे. 4,
मान वर. परत डावा पाय मागे 5. शरीर सरळ ठेवायचं आहे. थांबायचं या स्थितीत थोडं. पाय सरळ, शरीर सरळ, कमरेच्या स्नायूंचा ताण. गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचंय. 6. भुजंगासन करायचं आहे. 7. कंबर उचलायची. 8. टाचा टेकवायच्या आहेत. कपाळ टेकवायचा प्रयत्न. 9. 10. 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे करायचं आहे. पाय पाठीमागच्या बाजूने करायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. शरीर सैल सोडायचं आहे. शरीर सैल सोडायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. आणि आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. मान सरळ, हात मांडीच्या बाजूला, हाताचे तळे जमिनीला टेकलेले. हे झाली आपल्या योगासन करण्याची पूर्वस्थिती. पाठीवर झोपून जे आसन करतो त्याची पूर्वस्थिती आहे ही. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. गुडघा आपल्या पोटाकडे खेचायचा आहे जास्तीत जास्त. उजवा पाय सरळ राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा पाय आता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. जेवढा पाय सरळ तेवढा आपल्या गुडघ्याच्या लिगॅमेंट साठी याचा फायदा जास्त. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. आणि आता डावा जो पाय सरळ ठेवायचा आहे. मांडीचं आकुंचन करायचा. डावा पाय घेऊन फिरवायचा आतून बाहेर. तर यात 1, 2, 3. पाय गोल फिरवताना कंबर खाली टेकलेलीच राहील. 4 याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1. फक्त खुब्याची हालचाल. 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ. मान करायचे आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. दोन्ही ठेवायचं आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. 5 मिनिटं थांबलं तर चालत आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे आहे.
तर एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 5 ते 10 सेकंद थांबायचे या स्थितीमध्ये. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर ठेवायचे आहे खाली, पाय करायचे आहेत सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. मानेच्या स्नायूला जो ताण पडला त्याला रिलॅक्स करायचा आहे. आता आपण जे आसन केलं त्या आसनाचं नाव आहे सेतू बंधासन. आता सर्वांनी डाव्या कुशीवरून वळायचंय आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचंय, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. तर पूर्ण खाली यायचं आहे. 2, परत एकदा. 1, दोन्ही हात सरळ, मानवर, गळ्याच्या स्नायूला ताण, टाचा आणि पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. परत खाली यायचं आहे. 2, आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. या आसनाचं नाव आहे अर्ध शलभासन. 2, उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, परत डावा पाय वर उचलायचा आहे. 1, 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे आणि उजव्या पायाने त्याला सपोर्ट द्यायचा. करूयात. डावा पाय वर. 1, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आणि अशा पद्धतीने सपोर्ट द्यायचा आहे. हनुवटी जमिनीला टेकलेली राहील. 2, परत उजवा पाय वर, डाव्या पायाने सपोर्ट द्यायचा आहे. करूयात. 1, 2, पुन्हा एकदा सेम आपल्याला करायचं आहे. डावा पायवर उजव्या हाताने सपोर्ट, जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पायवर उचलायचं आहे. करूयात. 1, 2, उजवा पायवर डाव्या पायाने सपोर्ट. 1, 2. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, शेवटचं शशांक भुजंगासन करूयात. श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर हात करायचे आहेत सरळ. 1, श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर हात सरळ, गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण.
कंबरवर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. पुन्हा श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर, हात करायचे आहेत खाली. 2, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे आणि आपल्याला 1 मिनिटासाठी कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल, याप्रमाणे आपल्याला हालचाल करायची आहे. करूयात कपालभाती. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम. 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 ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि मग आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थंडीमध्ये पण घाम येतोय म्हणजे चांगला व्यायाम होतोय आपला. ठीक आहे.